नमस्कार, मी मिलिंद भागवत. अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्व शेतकरी भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या माता भगिनींच्या कष्टाच्या जोरावरतीच भारतातल्या शेतीची खरंच प्रगती होते आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक होत राहो. देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात सुद्धा येणारं दशक हे शेतीची धुरा महिलांच्या हाती असणार असल्याचं आवर्जून यात नमूद करण्यात आलं. त्यामुळे आज आपण एका कारभारणीची यशोगाथा जाणून घेणार आहोत. तसंच विजेविना ठिबक आणि तुषार सिंचनाच्या मदतीनं सिंचित होणाऱ्या शेतीची पाहणी करणार आहोत. यासोबतच शेळी संगोपनाचा सल्ला जाणून घ्यायचा आहे, अन्नदाता ठळकही जाणून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाचं चित्र आपण जाणून घेऊया. राज्याचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर आज शेवटचा हातही फिरवला. आज दुपारी विधिमंडळात आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला राज्याचा. दरम्यान उद्या सादर होणारा राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असेल असा आशावाद सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यापूर्वी आज जो आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला त्यातल्या काही ठळक मुद्द्यांवर नजर टाकूयात. राज्य सरकारवर 4,12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. आर्थिक ताळेबंदात 4,500 कोटींची तूट सध्या तरी दिसते. आर्थिक करवसुलीतील तूट ही 35,000 कोटींची आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मंदी आहे, पाऊसमान कमी आहे, त्यामुळे तूट झाली आहे असे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पाऊस कमी पडल्यानं आणि कृषी उत्पन्नात सुद्धा त्यामुळे घट झाल्यानं एकूण तूट वाढल्याचं या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलंय. विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.7% घसरला आहे. विकास दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.3 इतकी वाढ अपेक्षित आहे. मात्र मावळत्या वर्षातला जो दर आहे तर तो घसरलेलाच आहे. वाढतेच आहे आणि आपला प्रयत्न आहे की विकास दर वाढून आपलं एकूण उत्पन्न वाढावं आणि यातून पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रात सुविधा आपण खर्च करण्याची शक्ती महाराष्ट्रात निर्माण करावी. पण हेही खरं आहे की इतक्या वर्षामध्ये महसुली प्राप्तीपेक्षा महसुली खर्च जास्त आहे आणि तेही राज्यासमोरचं एक आव्हान आहे आणि ते काय आमच्या सरकारमध्ये झाले नाही. या अगोदरच्या सरकारपासून या राज्यामध्ये जे निर्णय आपण घेतो त्या निर्णयातून महसुली प्राप्तीपेक्षा महसुली खर्च हे मात्र एक अर्थमंत्री म्हणून आव्हान आहे आणि भविष्यामध्ये त्या दृष्टीने आपल्याला प्रवास करायचा आहे. पण यावरचे निर्णय 2 वर्षात 3 वर्षात होत नाही, याला एक दीर्घ कालावधी लागतो. पण आमचं लक्ष आहे की महसुली खर्च हा महसुली प्राप्तीपेक्षा जर आम्ही कमी करू शकलो तर आपल्या राज्याला पायाभूत सुविधा, कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी मोठा निधी उपलब्ध होऊ शकेल. आणि यानंतर पाहूयात अन्नदाता ठळक. ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी जगातल्या पहिल्या GM ऊसाची 988 एकरात लागवड केली. CTC आणि BT या 2 तंत्रांना एकत्र करत हे एक नवीन तंत्र विकसित करण्यात आलंय. ऊसावर येणाऱ्या तांबेऱ्या या ब्राझीलमधल्या ऊस उद्योगाला फटका बसतो. तांबेऱ्या नावाचा जो रोग आहे त्याने ऊसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो आणि त्यावर मात करण्यासाठी ब्राझीलच्या साखर उद्योजकांनी पहिल्यांदाच जैवतंत्रज्ञानाचा वापर करून GM ऊसाची लागवड ही प्रत्यक्ष शेतात करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 1.5 दशकोटी अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झाल्यानंतर ब्राझीलचा उद्योग आता या निर्णयाकडे वळला आहे. यंदा भारताचं साखर उत्पादन 295 लाख टनांवर जाईल अशा प्रकारचा अंदाज इस्मानं वर्तवलाय. साखरेच्या उत्पादनातली ही वाढ जवळपास 45% असेल असा अंदाज आहे. यावर्षी देशाचं साखर उत्पादन हा एक नवीन विक्रम प्रस्थापित करेल अशी शक्यताही वर्तवली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या 3ही राज्यांनी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन केल्यानं हे शक्य झाल्याचं इस्मानं म्हटलंय. या अगोदर साखरेचं उत्पादन 261 लाख टन इतकं होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली होती. यामध्ये अंदाजे 30 लाख टनांची वाढ होणार आहे. BG2 वाणाच्या कापसाच्या प्रत्येक 450 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 60 रुपयांनी कमी करावी अशी शिफारसच सरकारी पॅनलनं केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या कापूस हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावानं देशातलं कापूस उत्पादन जवळपास निम्म्यानं आलंय.
कापूस उत्पादकांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसलाय। अशा वेळेला कापूस बियाण्यांच्या किमती कमी करण्याची शिफारस केल्यानं बीटी बियाणं उत्पादकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। आता BG2 कापूस वाणाच्या 450 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 740 रुपये इतकी असणार आहे। राज्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प आहेत, पण यामध्ये पाणी गळतीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। धरणापासून शेतापर्यंतची पाण्याची जी गळती आहे हा तसा मोठा गहन गंभीर विषय जुगाड करून सोडवण्याचा प्रयत्न एका जल अभियंत्यानं केला। अकोला जिल्ह्यातल्या आंबोडा गावात गुरुत्वाकर्षण बलाचा उपयोग करून या पठ्ठ्यानं शेतामध्ये पाटानं येणारं पाणी पाईपलाईनमध्ये घातलं आणि थेट पिकापर्यंत पोहोचवलं, ते ठिबक आणि तुषार सिंचनाच्या मदतीनं। यात त्याला यशही आलं। या अनोख्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी आपण जाऊयात अकोल्यात। अकोट तालुक्यात सातपुड्याच्या दुर्गम डोंगर रांगांमध्ये आंबोडा गावात 1976 साली एक छोटंसं धरण बांधण्यात आलं। या भागातल्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून हे धरण बांधण्यात आलं। धरणातून पाटचारीनं पाणी दिलं जायचं, पण पाटचारीनं पाणी देण्यामध्ये गळती आणि अपव्यय यातून पाण्याची नासाडी होत असे। हेच टाळण्यासाठी 2006 साली जीवन प्राधिकरणाचे जल अभियंते हरदास ताठे यांनी एक अनोखी संकल्पना राबवण्याचा निर्धार केला। आपलं नेहमीच धरणावरून कॅनलद्वारे पारंपरिक पद्धतीने आतोंडी इरिगेशन होत होते आपले, परंतु याच्यामध्ये पाण्याचा खूपच अपव्यय होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ते अपव्यय झाल्यामुळे शेवटच्या कास्तकारांना पाणी कमी मिळत असल्यामुळे याचं क्षेत्रसुद्धा कमी व्हायला लागलं। त्याच्याकरता मग असं एक ठरवण्यात आलं की बाबा ते हे जर इरिगेशन आपण पाईपलाईनने केले तर काय फायदे होतील। तर मी एक डिझाईन तयार केलं। या डिझाईननं पूर्ण शेताच्या प्रत्येक कास्तकाराच्या उंच भागापर्यंत त्याला एक पाईप नेऊन दिला, पुरा पाईप नाही, आणि बिना विजेचं 24 तास त्यांना पाणी करून दिलेलं आहे। सध्या आता आमच्या येथे विजेचा कुठलाच वापर कमी करत नाही, पाणीसुद्धा एक छिंबसुद्धा वाया जात नाही आमचं। ताटेंनी मोठ्या हिमतीनं हा प्रकल्प साकारला। लाभार्थी असलेल्या 68 शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि याचं महत्त्व पटवून दिलं। मग उंचावर असलेल्या धरणाच्या तोंडाला एक जॅकवेल काढण्यात आलं। तिथून धरणातलं सगळं पाणी एकत्र करण्यात आलं। विजेविना गुरुत्वाकर्षण तत्वाचा वापर करत एक पाईप टाकून तो सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यात आला। आज सगळे शेतकरी या कनेक्शनच्या मदतीनं आपापल्या पिकाला ठिबक, तुषार सिंचन आणि पाटचारीच्या मदतीनं पाणी देत आहेत। माझं शेत हे सातपुडा पर्वताच्या खाली आहे। इथं विजेची सोय नाही आहे आणि पाण्याची विहिरीचं वगैरे काहीच सोय नाही आहे। तुम्ही बघून घेता माझ्या मागं तार नाही, काही नाही। आणि मग टाटेसाहेब इकडे बाजूलाच डॅम होतं, ते पाटसरीचं होतं, पण ते माझ्या शेतात पाणी येत नव्हतं कारण माझं वरच्या साईडला आहे। तर टाटेसाहेब आणि मोहने साहेब वारंवार यायचे, ते म्हणत की तुमचे पाईपलाईननी तुमच्या शेतात पाणी जाते। मी म्हटलं कसं काय साहेब, पहाडी साईडला कसं काय जाईल? तर ते म्हणत जाऊ शकते। मग आम्ही पूर्ण हे पाईपलाईनचे तिकडे खर्च वगैरे हे केला। आता एकरी 9,000 रुपये खर्च आहे, तर आम्ही तो स्वतःच्या पैशांनी करून हे केलेलं आहे काम। या कामात तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवलेंची मोलाची मदत मिळाली। आज या संकल्पनेमुळे अंदाजे 300 एकर शेती सिंचनाखाली आली आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी एकरी फक्त 9,000 रुपयांचा खर्च आलाय, तर प्रत्येक शेतकऱ्याचा विजेचा पंप आणि ऊर्जेचा सगळा खर्च वाचलाय। धरणात पाणी असेपर्यंत 24 तास या प्रकल्पातून कधीही सिंचन करता येतं। आम्हाला 2 वर्षापासून एवढं पीक होऊन राहिलं की म्हणजे 100% पीक। आम्हाला विजेची गरज नाही, कायचीच गरज नाही। 24 तास पाणी आहे। कॉक आमच्या शेतात दिलेले आहेत। कॉकाचं म्हणजे असं की आम्हाला लागेल त्यावेळेस पाणी, रात्रीची याचं काम नाही, आम्हाला काहीच नाही। असं आम्हाला म्हणजे टाटे साहेबांनी आणि मोहने साहेबांना हे पूर्ण करून दिलेलं आहे। तर आता याचं कसं, वर्षाचे आम्हाला एकरी फक्त 250 रुपयेच भरावं लागतात। म्हणजे आता खर्चही नाही आणि मजुरीचंही म्हणजे असं मजूर सांगायचं काम नाही, स्वतः आम्ही येऊनच करू शकतो। या प्रकल्पामुळे पाण्याची गळती, नासाडी टळून लागवडीखालील क्षेत्रात आणि पिकांच्या उत्पादनात पर्यायानं शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ झाली आहे। सध्या जो आम्ही प्रयोग केलेला आहे, तर या प्रयोगामध्ये एका शेतकऱ्याला एका एकराला फक्त 9,000 रुपये खर्च आलेला आहे। आणि ज्याप्रमाणे क्षेत्र असेल, समजा 2 एकर असलं त्याला 18,000, 3 एकर असलं त्याला 27,000। या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हरदास ताठे यांनी जवळपास 12 वर्ष संघर्ष केलाय। तुम्ही आयडिया लढवली तर कोणतंही काम अवघड नाही, हेच हरदास यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले।
त्यामुळे ऊर्जा, श्रम आणि पैशांची बचतही साधता आली आहे। या जुगाड मास्टर जलाभियंत्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। कुंदन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अकोला। थोडक्यात डोकं चालवा, शेती पिकवा। शेती करणं आणि शेतीतून अन्नधान्य तसंच भाजीपाला पिकवणं ही माणसाची मूलभूत गरज आहे। पण शेतातली ही कष्टाची कामं करण्यामध्ये महिला नेहमीच आघाडीवर असतात। पण वाढत्या शहरीकरणामुळे मोठी लोकसंख्या शहराकडे गेली। ही सगळी मंडळी आता शेत कसायला विसरली सुद्धा। मायापुरी मुंबईच्या जवळ भिवंडी तालुक्यात सुद्धा अशीच अवस्था आहे। पण नागरीकरणाच्या या जाळ्यातून बाहेर येत शोभा म्हात्रे यांनी शेतामध्ये कष्ट करण्याचा ध्यास घेतला। आणि आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक वेगळा उपक्रम राबवणाऱ्या शोभाताईंना भेटणार आहोत। भिवंडी तालुक्यातल्या महिंदे गावात शोभा म्हात्रेंनी शेती विकसित केली आहे। काही वर्ष शहरात वेगवेगळे व्यवसाय केल्यानंतर शोभाताईंनी गावात येऊन शेती कसण्याचा निर्धार केला। आज त्यांनी जवळपास 6 एकर शेती विकसित केली आहे। या शेतात त्या भेंडी, टोमॅटो, गवार यासारख्या भाजीपाला पिकांची शेती करतायत। हे काम करताना त्यांना मोठा आनंद मिळतोय। भल्या पहाटे उठून त्या शेतातली कामं आणि शेतमाल विक्रीची कामं सुद्धा पार पाडतात। बरेच तरुण आपले नोकरीच्याच शोधामध्ये, आज यांच्याकडे भरपूर शेती आहे पण दुर्लक्ष करायला लागले, काहीतरी कमीपणा असा वाटतोय। म्हणून मी माझी मुलगी पहिल्यांदा 2003ला जेव्हा 10वी झाली तेव्हा मी तिला कृषीचं शिक्षण घेण्यासाठी लेनाडी ते पाठवलं आणि तेव्हापासून मी जमिनीच्या शोधात होती। मग काही या 2 वर्षापूर्वी मी ह्या गावांमध्ये जमीन घेतली आणि मग मला असं वाटलं की चला आपण तरुणांना प्रोत्साहन किंवा इथल्या महिलांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून आपण शेतीकडे वळू, जेणेकरून मुलीला पण शेतीचं मी शिक्षण दिलंय। भिवंडी शहर जवळ असल्यानं या भागात नागरिकीकरणाचा वेग जास्त आहे। त्यामुळे इथे शेती कसणारी आणि ती टिकवणारी मंडळी कमी होऊ लागली आहेत। पण शोभाताईंसारख्या मंडळींमुळे हे काम आता सोपं होतंय। शोभाताईंमुळे आता गावातल्या शेतमजुरांना मजुरी देखील मिळते। आमच्याकडे आता महिलांना बघा, माझ्याकडे गवार, भेंडी, झेंडू फूल, मिरची, तूर असे प्रकारचे भाजीपाला माझ्याकडे उपलब्ध मी केला आणि ते तोडण्यासाठी, निवडण्यासाठी, त्याची पॅकिंग करण्यासाठी अशा प्रकारे महिलांना मी रोजगार देते। शोभाताई भाजीपाला पिकांबरोबरच इतर अनेक पिकांची लागवड करतात। त्यांनी सध्या 400 पेक्षा जास्त सागाच्या झाडांची देखील लागवड केली आहे। त्यांच्या शेतीच्या व्यवसायामुळे मजूर देखील समाधानी आहेत। माझी स्वतःची शेती आहे थोडीशी, तिथे गेल्या वर्षी मिरची मी केली स्वतःनी, पण त्यामध्ये आम्हाला गेल्या वर्षी लॉसमध्ये गेलो। त्याच्यामुळं आम्हाला कसं एवढी प्रॉफिट नाही आहे आणि इथे ताईंनी थोडीशी जागा घेतली, तिथे आम्हाला रोजगार मिळतो आणि त्यात आम्ही सुखी आहे। आमच्या शेतीमध्ये भात आणि मूग आम्ही पेरतोय, पण आमचं त्याच्यामध्ये भागत नाही। मग आमच्या शेतीच्या करेला त्या ताईंची शेती, त्यांच्या शेतीमध्ये आम्ही काम करतोय आणि त्याच्यामुळे आमचं भागतोय। भागल्यानंतर आमच्या मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित चाललंय। शोभाताई मोठ्या मेहनतीनं शहराच्या बाजूला दर्जेदार भाजीपाला पिकवतायत, पण स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडून त्यांची अडवणूक केली जाते, त्यामुळे त्यांना बराच त्रास होतोय। पण यावर मात करत त्यांनी शेती कसणं चालूच ठेवलंय। भविष्यामध्ये मला कृषी पर्यटन करायचं आहे की आता सुद्धा मी माझ्याकडे शेतीला पूरक असे कुक्कुटपालन आहे, गोट फार्मिंग आहे, तसेच गाई यांच्यासाठी गोठ्याची तरतूद केली। आता 8-15 दिवसात एक तलावाचं काम सुरू होणार आहे, त्याच्यात मी प्रॉन्स शेती करणार आहे। भविष्यात शेतीखालील क्षेत्र आणखीन चांगलं करत त्यामध्ये कृषी पर्यटन करण्याचा शोभाताईंचा मानस आहे। शोभाताईंच्या या प्रयत्नांमुळे या भागात शेती कसण्याची अनेकांना प्रेरणा मिळते। नागरी संस्कृती कितीही पुढारली, कितीही मोठी झाली तरी अन्नधान्यासाठी शेती करावीच लागणार आहे। हीच गोष्ट शोभाताईंनी करून दाखवली आहे। शेतीत राबणाऱ्या त्यांच्यासारख्या करोडो हातांना न्यूज 18 लोकमतचा सलाम। प्रदीप भणगेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भिवंडी, ठाणे। शोभाताई तमाम शेतकरी वर्गाकरता नाही बरं का, आमच्यासारख्या शहरी भागातल्या नागरिकांकरता सुद्धा प्रेरणा आणि आदर्श आहेत। अन्नदातामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।
न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय अन्नदाता. काल भारतीय किसान सभेचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातल्या कळम गावामध्ये येऊन दाखल झाला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होत आहेत. येत्या काही दिवसात हा मोर्चा ठाणे आणि मग मुंबई इथून थेट विधान भवनापर्यंत पोहोचणार आहे. शेतकरी संपानंतर निघालेला हा मोर्चा शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करतोय. शेळीपालन हा गोरगरीब तसंच मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा एक प्रमुख धंदा. शेळ्यांची या हंगामामध्ये या ऋतूमध्ये काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर संजय मडकामे यांच्याकडून. उन्हाळा सुरू झालेला एक केली पाहिजे की आपल्या चारण्याच्या ज्या वेळा आहेत त्या पहिल्या बदलल्या पाहिजे. म्हणजे आपण हिवाळा असल्यामुळे उशिरा चरायला सोडत होतो आणि लवकर अंधार पडतो आणि लवकर घेऊन येतो. त्याच्याऐवजी आता सकाळी लवकर शेळ्या घेऊन जायच्या ऊन पडायच्या आत, म्हणजे सकाळी 7 ते 10 साधारण शेळ्या चारायच्या आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर म्हणजे साधारण 5 ते 7 7:30 जोपर्यंत सूर्य मावळत नाही पूर्णपणे तोपर्यंत शेळ्या चारायच्या. ही पहिली काळजी घेतली पाहिजे. दुसरी, गाभण शेळ्या ज्या आहेत त्या जास्त ऊन असताना चरायला शक्यतो नेऊ नयेत. 4थ्या महिन्यानंतर शेळ्या शक्यतो चरायला उन्हात किंवा कमी ऊन असलं तरी बाहेर चरायला नेऊ नये. दुसरं असं की आहार व्यवस्थापन जे आहे की शेतकरी विचार करतात की आता शेळ्यांना उन्हाळ्यातला चारा काय किंवा ज्यांचे बंदिस्त शेळ्या आहेत त्यांच्या पुढे हा प्रश्न असतो. तर त्यांच्यासाठी आता खूप चांगल्या प्रकारचे भुसा तयार झालेले आहेत. तुरी काढून झालेल्या आहेत, हरभरा काढून झालेला आहे, गहू काढून झालेला आहे, मक्यासारखी पिकं सुद्धा काढून झालेली आहेत, उन्हाळी भुईमुग सुद्धा निघालेला आहे. तर असे जे आहे तर तुरीचा भुसा आहे, हरभऱ्याचा भुसा आहे, नंतर गव्हांडा आहे. हे सर्व गोष्टी त्यांनी पुढच्या वर्षीसाठी सुद्धा शेळ्यांसाठी साठवून ठेवणे आणि आता सुद्धा शेळ्यांना चारा म्हणून वापरणे, हे 2 गोष्टी त्यांनी प्रकर्षानं केल्या पाहिजे. उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट केली पाहिजे, ज्यांच्याकडे शेडवरती पत्रा आहे टीनचा, ज्याचा ॲस्बेस्टॉस पत्रा नाही किंवा जो खूप खाली आहे, तर अशा वेळी त्यांनी पत्र्यावरती शक्य झाल्यास ओली पोती म्हणा किंवा खराब वैरण असेल किंवा गवताच्या पेंड्या असतील ह्या टाकून गोठ्यामध्ये गारवा कसा राहील हे त्यांनी पाहिलं पाहिजे. दुसरं, पिण्याचं पाणी जे आहे ते शक्यतो शेळ्यांना जास्त पाणी उन्हाळ्यात लागतं आणि ते पण थंड स्वरूपात. म्हणजे प्लास्टिकचे बकेट्स बऱ्याच ठिकाणी वापरले जातात किंवा घमेले वापरले जातात. तर त्याच्याऐवजी जर त्यांनी सिमेंटच्या गव्हाणी असतील किंवा सिमेंटच्या कुंड्या हल्ली मिळतात, अशा कुंड्यांमधनं जर पाणी शेळ्यांना पाजलं ते थंड पाणी शेळ्यांना मिळेल आणि दिवसातनं किमान 2-3 वेळा शेळ्या पाणी पितील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तिसरी काळजी उन्हाळ्यात घ्यायची म्हणजे जास्त उन्हाचं जर झोत असेल, ज्याला आपण धग लागणे म्हणतो, उन्हाची जर तिरीप जास्त आपल्या गोठ्यात येत असेल तर शेडनेट जर असतील तर शेडनेट लावा किंवा सरळ साधी गोनपाट असतील तर गोठ्याच्या कडेने गोनपाट लावा आणि त्याच्यावरती पाणी मारा, जेणेकरून आपल्या गोठ्यात गारवा निर्माण झाला पाहिजे. अशा रीतीने जर शेळ्यांची तुम्ही उन्हाळ्यात काळजी घेतली, विशेषतः करड्यांची एक जास्त उन्हाळ्यात काळजी घेणं गरजेचं असतं. नाही तर करड्यांना उन्हाळ्यातला जो हगवण असती अशी हगवण लागून करडं दगावण्याचंही प्रमाण वाढलेलं असतं. तर गोठ्यात गारवा कसा राहील, करड्यांच्या गोठ्यात गारवा कसा राहील, सावली कशी राहील आणि उन्हाची धग कशी लागणार नाही, उन्हाच्या झळ्या शेळ्यांना कशी लागणार नाही. उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली जाते. या नगदी पिकाला जून महिन्यात अतिशय चांगला भाव अनेक ठिकाणी मिळतो. या पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंत काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये टोमॅटो लावणीच्या वेळेला काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती घेऊयात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉक्टर भरत पाटील यांच्याकडून. प्रथम म्हणजे जातीची निवड. जातीची निवड करत असताना शेतकरी बंधूंनी आपल्याला ती जात कोणत्या मार्केटसाठी पाठवायची, म्हणजे स्थानिक बाजारपेठेसाठी जर पाठवायची असेल तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ज्या फळांना ज्या प्रकारच्या फळाच्या कलरना पसंती आहे अशाच जातीची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर दूरच्या बाजारपेठेसाठी जर आपल्याला पाठवायची असतील तर ही फळं ही टणक असली पाहिजेत किंवा अंडाकृती असली पाहिजे. अशा जातीच्या आपण, कारण आज बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी अनेक प्रकारच्या संकरित जाती विकसित केलेल्या आहेत, तर त्यातील आपल्याला योग्य प्रकारच्या जातीची निवड करून आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी 100 ते 150 ग्रॅम बियाणं पुरेसं होतं आणि यापासून आपण रोपवाटिकेमध्ये जर तयार केली तर बी पेरण्यापासून ते रोपं तयार होण्याचा कालावधी साधारणतः 21 ते 25 दिवस असतो. म्हणजे 21 ते 25 दिवसामध्ये आपल्याला रोपं लागवडीला तयार होत असतात. आता लागवड करत असताना बरेचसे शेतकरी ऑफ सीझन लागवड करतात, कारण आपल्याला
जास्त पैसे मिळण्यासाठी आणि बाजारपेठ कॅचअप करण्यासाठी आपल्याला शेतकरी हे रेग्युलर लागवड न करता ऑफ सीझन कल्टिवेशन म्हणजे की उन्हाळ्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्या 3 महिन्यामध्ये लागवड करत असतात की जेणेकरून की सुरुवातीचा लवकरात लवकर माल आला तर शेतकऱ्याला बंधूला फायदा होऊ शकतो आणि उशिरा मार्केटमध्ये आला तरी सुद्धा फायदा होतो. कारण का की लवकर आला तर अजून बाजारामध्ये इतर माल येण्याची शक्यता कमी असते आणि मिडल स्टेजला सगळ्यांचाच माल उपलब्ध असल्यामुळं आपल्याला बाजारभाव कमी मिळतात आणि मग शेवटी शेतकऱ्याकडे जो लेट केलेला टोमॅटो आहे त्यालाही बाजारभाव चांगले मिळतात. तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी हे अशा प्रकारचे लागवड करू शकतात आणि त्यापासून आर्थिक फायदा मिळू शकतात. तर लागवड करत असताना टोमॅटो पिकामध्ये आपलं लागवडीचं जे अंतर आहे ते सरेवरंब पद्धतीने आपण लागवड करतो आणि सरेवरंब पद्धतीने लागवड करत असताना या पिकाची लागवड ही 90 बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीमध्ये 3 फूट अंतर आणि 2 रोपामध्ये 1 फूट अंतर अशा अंतरावरती या पिकाची लागवड करावी. आणि लागवड केल्यानंतर या पिकाला की आधाराची गरज असते कारण बऱ्याच वेळा टोमॅटोची झाडं हे जमिनीशी संपर्क येतात आणि मग जमिनीशी संपर्क, पाण्याशी संपर्क आल्यामुळं फळं हे खराब होतात आणि आपल्याला उत्पन्नामध्ये घट होते. तर ते होऊ नये म्हणून जर आपण ताटी पद्धतीने जर त्याला वाढवली तर ते झाडं त्याच्या दोरीच्या साहाय्यानं बांधून अलगत राहतात, जमिनीशी संपर्क येत नाही, ते फळं खराब होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शेतकरी मित्रांनो, हा कृषी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला तुमच्या पीक घेण्यामध्ये निश्चित उपयोगी पडेल असा आम्हाला विश्वास आहे. अन्नदातामध्ये आज इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी तसंच आपल्या शेतीविषयातल्या सर्व काही खास पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टींसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला जरूर लॉग ऑन करा.